तुम्हालाही माझ्यासारख्याच शेंगोळ्या खायला आवडतात परंतु बनवता येत नाही आहे, तर हा व्हिडिओ तुमच्याचसाठी आहे। अगदी 5 मिनिटांमध्ये तुम्ही शेंगोळ्या तयार करणार आहे आणि अगदी पूर्वी पारंपरिक पद्धतीने जशा शेंगोळ्या तयार व्हायच्या त्याच पद्धतीच्या ह्याही आपल्या शेंगोळ्याचे वेडे तयार होणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता बघा, आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब। नमस्कार, मी स्वप्ना वायकर, वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर बघा, कुळीदाचं पीठ घ्यायचं आहे, प्लेन पीठ घ्यायचं आहे। बाहेर पिठी वगैरे आयती मिळते त्या पद्धतीचं, याच्यामध्ये काहीच नाही टाकायचं, फक्त प्लेन कुळीद आपण दळून आणलेले आहेत ते पीठ घेतलं आहे। 2 वाट्या मी पीठ घेतलेलं आहे, त्यासाठीचं प्रमाण सांगते। जवळजवळ 20 पाकळ्या लसूण घेतला आहे, दाण्याचा कूट 2 चमचे घेतला आहे, मीठ घेतलेलं आहे, लाल तिखट काश्मीरी आणि साधं घरगुती लाल तिखट 1 चमचाभर घेतलेलं आहे आणि पाव चमचा असं जिरं घेतलेलं आहे। तर आता मिठाचं प्रमाण बघा, मी याच्यामध्ये जास्त घेतलं आहे पिठाच्या मानाने, कारण आपल्याला पाण्यामध्ये शेंगोळ्या जे शिजवायच्या असतात त्या व्यवस्थित पाण्यामध्ये ती चव उतरली गेली पाहिजे, म्हणून मिठाचं प्रमाण घ्यायचं आहे। आणि दाण्याचा कूट जो आहे तो थोडंसं मिळून यायला आणि आपलं हे वाटण पण छान फाईन पेस्ट होते ती मदत होते, म्हणून आपण दाण्याचं कूट घेतलेलं आहे। तर आता जे वाटण बनवून झालेले आपली मिरचीची पेस्ट ती लगेच पिठामध्ये टाकून घ्यायची आहे आणि आपल्याला हे जो आपला चकलीचा किंवा शेव बनवायचा सोऱ्या असतो त्याच्यामध्ये बनवायचं आहे, त्याच्यामुळे लसणाच्या कांड्या वगैरे अशा राहिलेल्या नाही पाहिजे पाकळ्या, त्याच्यामध्ये व्यवस्थित फाईन पेस्ट झालेली पाहिजे आणि डोही फाईन पाहिजे। तर आता बघा, पारंपरिक पद्धतीने जे हातावर वळून शेंगोळ्या तयार करतात त्यामध्ये काय करतात, पीठ तितकं अगदी चिकट करत नाही, म्हणजे पातळ तितकं पीठ नसतं त्यांचं, कारण त्यांना हातावर वळायच्या असतात। तर आता आपल्याला इथे सोऱ्यामध्ये करायच्यात, शेंगोळी खाली निघली पाहिजे, त्यामुळे खूप जास्त मी घट्ट पीठ बनवलेलं नाही आहे, अशा पद्धतीने पातळच थोडंसं पीठ ठेवलेलं आहे, जेणेकरून हातालाही चिकटणार नाही, सोऱ्यामध्येही चिकटणार नाही, अशा पद्धतीचं आपल्याला फाईन डो तयार करून घ्यायचा आहे। तर आता बघा, शेंगोळी प्रामुख्याने हिवाळ्यात केली जाते, परंतु इथे बऱ्याच वेळा नुसतं कुळीदाचं पीठ दळून मिळत नाही, म्हणून मला माझी रेसिपी ही लेट झाली। गावाला मिस्टर गेले होते, तर मला पीठ गावावरून आलं आणि मी लगेचच शेंगोळ्याची रेसिपी केली आहे। तर बोट तुम्हाला दाखवलं कशा पद्धतीने प्रेस करून आपलं जे पीठ तयार झाले ते कशा पद्धतीचं, म्हणजे किती पातळ आहे ते, खूप जास्त आपल्याला निबर अशी कणिक करायची नाही आहे ती। तर बघा, अशा पद्धतीचे 2 गोळे बनवून घेतले आणि आता इकडे आपल्याला फोडणी देऊन ठेवायची आहे, जेणेकरून पाण्याला उकळी यायला वेळ जातो। तर बघा, कढई घेतली, कढईमध्ये शेंगतेल टाकलेलं आहे, मी याला शेंगतेल वापरलेलं आहे आणि जिरं टाकून घेतलं आहे फोडणीमध्ये। लसूण पाकळ्या टाकू शकता, परंतु मी भरपूर टाकल्या म्हणून मी आता याच्यात वापरलं नाही। हिंग टाकून घेतलं आहे आणि परत त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं जे आपलं चटणीचं प्रमाण होतं त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याची फोडणी दिलेली। कोणतीही मिरची पावडर, कढीपत्ता, कोथिंबीर, हिरवी मिरची आमच्याकडे काहीच वापरलं नाही जात। आमच्या भागात ज्या पद्धतीचे शेंगोळे तयार करतात तीच पद्धत मी अगदी शेअर केलेली आहे। अगदी किंचित फोडणीसाठी म्हणून मीठ मी पाण्यामध्ये टाकलेलं आहे, कारण मिठाचा वापर आपण आधीच जास्त केलेला आहे। तर बघा, शेवसाठी जी म्हणजे साधारण गाठी शेव करतो त्यासाठी आपण जी भावनगरी वगैरे करतो त्यासाठीची जाळी जी आहे ती घेतलेली आहे। 2 उंडे बनवून घेतले होते, त्यातला 1 उंडा टाकून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपण जशी शेव काढतो त्याच पद्धतीने करायचे। म्हणजे चकलीचाही साचा वापरून तुम्ही करू शकता, परंतु त्याने खूप वेळ जाणार तुम्हाला पूर्ण एवढा वेढा घेण्यासाठी। आणि मी तुम्हाला 5 मिनिटात शेंगोळे तयार होणार बोललेली आहे, तर तुम्हाला 5च मिनिटात हे तुमचे शेंगोळे तयार होणार आहे, हे मी तुम्हाला गॅरंटीने सांगते। बघा, फक्त सुरुवातीला प्रेस करून घ्यायचं आणि नंतरला आपण ज्यावेळेस शेंगोळे ते सोडायचे बंद करतो त्यावेळेस परत ती बाजू दाबून घ्यायची, अशा पद्धतीने ते दोन्ही जॉईंट चिटकवून घ्यायचे। जसं आपल्या पारंपरिक पद्धतीने शेंगोळे बनवतात त्याच पद्धतीने हा वेढाही तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आता मी गावी गेल्याशिवाय मला हा प्रकार खायलाच मिळत नव्हता, परंतु मी एक दिवस सहज हे सोऱ्यामध्ये टाकून शेंगोळे बनवून बघितली, तर खूप छान अशा झाल्या, अजिबात वेढा सुटलाही जात नाही, इतका छान पद्धतीने होतो। तुम्हाला मी हातावर घेऊन दाखवूनही देते एक कशा पद्धतीचा हे शेंगोळ्या झालेले आहेत आणि अजिबात जाड नाही आला आहे, अगदी सारख्या आकाराचा आलेला आहे सगळा, कारण तर आपला डो जो बनवला आहे आपण तो व्यवस्थित झालेला आहे। अगदी मऊसूत असं पीठ मळून घेतलेलं होतं मी,
त्यामुळे अशा पद्धतीच्या शेंगोळ्या सगळ्या तयार झालेल्या आहेत. तर बघू शकता साधारण मी 6 केलेल्या आहेत. 3 माणसांसाठीच्या हे आम्हाला प्रमाण हे भरपूर झालेलं होतं. तिकडे कढईत आपण पाणी ठेवलेलं होतं, ते उकळून झाले. 5 मिनिटामध्ये आपल्या शेंगोळ्या ज्या आहेत ते सगळ्या तयार झालेल्या आहेत. तर आता सुरुवातीला याच्यामध्ये 3 वेडे टाकून घ्यायचे. कढईत साधारण मी 2 ग्लास पाणी टाकलेलं होतं सुरुवातीला आणि ते पाणी उकळल्यानंतर आपण 3 वेडे टाकले. थोडेसे ते बसले गेले की बाकीचे उरलेले 3 वेडे टाकून द्यायचे. ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. सगळ्या अगदी एकदम टाकायला जायचं नाही, नाहीतर त्या चिटकल्या जाऊ शकतात. तर आता ज्या भांड्यामध्ये मी पीठ मळलं होतं त्याच भांड्यामध्ये पाणी टाकून घेतलं आहे. साधारण हे 15 मिनटं जवळजवळ सुरुवातीचे शिजून दिले आणि मग नंतरला हे पाणी जे आहे ते ॲड केलं. तर आता ह्या स्टेजला तुम्ही शेंगदाण्याचं कूट टाकू शकता किंवा यातलंच थोडंसं पीठ तुम्ही शिल्लक ठेवून ते मिक्स करून टाकायचं. परंतु मी भांड्यामध्ये पाणी टाकून ठेवलं जेणेकरून भांड्याला चिटकलेलं सगळं पीठ निघून आलं आणि अशा पद्धतीने आपल्याला त्याचं जे पाणी शेंगोळ्यांचं पाहिजे असतं तेही मिळालं. तर आता आपल्याला किती क्वांटिटी करायची त्या पद्धतीने तुम्ही पाणी टाकू शकता आणि मिठाचं प्रमाणही मग कमी जास्त करायचं आहे. खूप जास्त जर पातळ केलं तर मग त्या अळणी झाल्यावर त्यांची टेस्ट येणार नाही. याला मीठ आणि मिरची पावडर दोन्हीही थोडंसं प्रमाण जास्त वापरायचं आहे, कारण तरच त्याला तुम्हाला चव लागेल, अन्यथा चव लागणार नाही. तर बघा परत सगळं पाणी वगैरे टाकल्यानंतर मी पुढचे 15 ते 20 मिनिट झाकण ठेवून जरासं बारीक गॅसवर शिजून दिलं आणि अशा पद्धतीचं उलथनं किंवा भातवडं घ्यायचं आहे, जेणेकरून तुमचा वेढा जो आहे तो मोडलाही जाणार नाही. वाढायला अशाच पद्धतीने वाढायचे आणि रस्सा जो आहे तो चमच्याने वाढायचा. तर आता सगळ्यात शेवटी शेंगोळ्या तयार झालेल्या आहेत. मी कच्चं तेल वरून टाकलं आहे. शेंगदाणा तेल मुद्दामून मी आज याला वापरलं आहे. तर कच्चं तेल वरून टाकायचं, खूप छान अशी त्याची टेस्ट लागते आणि थोडीशी हिरवी कोथिंबीर छान अशी त्याला चव येण्यासाठी आणि अगदी आपल्या शेंगोळ्या मस्त असा वास सुटला होता आणि अगदी तर इतक्या छान ही शेंगोळीची रेसिपी झाली होती. तर माझ्या ज्याही भगिनींना येत नाही आहे त्या ही रेसिपी नक्की फॉलो करू शकतात आणि शेंगोळे बनवण्याचा आणि खाण्याचा आनंद घेऊ शकतात. तो व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि माझी ही शेंगोळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे, अगदी नवीन आयडिया आहे की नाही ते कमेंट्स करून अवश्य सांगा. थँक्यू. बाजरीच्या भाकरीसोबत, भातासोबत खायला खूप भन्नाट अशी शेंगोळी लागते. तर तुम्ही नक्की ट्राय करा.